नमस्कार. अतिशय महत्त्वाचं जे आपल्या आयुष्यात सादर करावं लागतं ती गोष्ट म्हणजे प्रेझेंटेशन स्किल्स. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की प्रभावीरित्या इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन कसं काय देता येईल. प्रेझेंट करणं म्हणजे काय? प्रेझेंट म्हणजे गिफ्ट. तर एखादी चांगली गोष्ट किंवा एखादी चांगली कल्पना किंवा संकल्पना किंवा माझ्या मनातला एखादा विचार जो मला लोकांपर्यंत पोचवायचा आहे आणि त्याच्यातून काहीतरी आदान प्रदान करायची असेल तर ते प्रेझेंटेशन उत्तमरित्या होणं गरजेचं आहे. एशन म्हणजे ॲक्शनमध्ये प्रोसेस करणं. ज्यावेळेला मी प्रेझेंट करतो त्यावेळेला 1 to 1 पण असू शकतं किंवा 1 to 1 विथ ग्रुप. सो प्रश्न केव्हा निर्माण होतो की ज्या वेळेला एखादा मोठा समुदाय, मग तो 4 लोकांचा असेल, 15 लोकांचा असेल, 100 लोकांचा असेल किंवा 1000 लोकांचा असेल एखाद्या थिएटरमध्ये, त्यावेळेला मी कशा प्रकारे सादर करतो हे महत्त्वाचं ठरतं. सादरीकरणाला सपोर्ट करतं म्हणजे कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचा अर्थ काय? आदान प्रदान, देवाण घेवाण. आणि कम्युनिकेशन उत्तम होण्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की मला जो विचार मांडायचा आहे तो इतक्या सोप्या सुस्पष्ट भाषेत मांडणं गरजेचं आहे जेणेकरून तो समोरच्यापर्यंत पोचला पाहिजे. प्रामुख्यानं 2 प्रकारची सादरीकरण असू शकतात. एक असतं इम्प्रेसिव्ह सादरीकरण आणि दुसरं असतं इफेक्टिव्ह सादरीकरण. सहज मी तुम्हाला प्रश्न विचारला की इम्प्रेसिव्ह सादरीकरण म्हणजे काय? इम्प्रेसिव्ह सादरीकरण म्हणजे जे सादरीकरण पाहिल्यानंतर मी प्रभावित होतो, वक्ता एकदम उत्तम असतो आणि तो सगळ्यांना इम्प्रेस करून जातो. पण इश्यू काय होतो त्याच्यामध्ये की आपल्याला जे नेमकं साधायचं आहे, जे लक्ष साधलं गेलं पाहिजे ते त्याच्यातून कदाचित साधलं जात नाही. इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन म्हणजे काय असू शकतं? जे आपण म्हणतो की इफेक्टिव्ह सादरीकरण, याच्यामध्ये प्रामुख्यानं असं लक्षात येईल की मी एक विशिष्ट लक्ष घेऊन आज हे प्रेझेंटेशन करतो आहे आणि ते जर साध्य झालंच नाही तर हे सादरीकरण फुकट गेलं. आणि म्हणून इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन म्हणजे ज्या ह्याच्यातून मला हवा असलेला बिझनेस किंवा जी देवाणघेवाण झाली पाहिजे होती ती जेव्हा पूर्ण होते त्यावेळेला ते इफेक्टिव्ह होतं. सो प्रश्न निर्माण होतो की इफेक्टिव्ह असायला पाहिजे की इम्प्रेसिव्ह असायला पाहिजे. पुढे कन्फ्यूज झालात, पण वस्तुस्थिती अशी आहे की या दोघांचं संमिश्रण असणं गरजेचं आहे. इम्प्रेसिव्हही असायला पाहिजे आणि अतिशय महत्त्वाचं ते इफेक्टिव्ह, जे आपल्याला रिझल्ट्स हवे आहेत ते देणारा असायला पाहिजे. सादरीकरणामध्ये आणि स्पीचमध्ये प्रामुख्यानं फरक आहे की स्पीचमध्ये जो वक्ता आहे तो प्रमुख भूमिका बजावत असतो, पण सादरीकरणामध्ये तो आणि त्या ज्या ॲक्सेसरीज असतात, आता याच्यामध्ये हा कर्टन असेल, तो प्रोजेक्टर असेल किंवा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या मुख्य भूमिका बजावत असतात. सो या व्हाईट बोर्डच्या माध्यमातून काही पॉईंट्स मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे किंवा या प्रोजेक्टरवर काही चित्र ज्याला ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्ट साधल्या जातील अशा काही गोष्टी दाखवणार आहे. एखाद्या प्रोजेक्ट किंवा प्रोडक्टचं मी डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे. क्लिपबोर्ड्स, क्लिप आर्ट्स किंवा अजून काही कार्डबोर्ड्स दाखवले. तर या सगळ्यामध्ये नकळतपणे जो प्रेक्षक वर्ग असतो यांचं लक्ष जवळजवळ 80% त्या गोष्टीकडे वळवणं गरजेचं असतं. आणि हा जो इम्पॅक्ट आहे हा 3 माध्यमातून तुम्हाला करता येतो. एक म्हणजे व्हिज्युअल, दुसरं ऑडिटरी आणि तिसरं जे आहे ते म्हणजे भावनात्मक, ज्याला आम्ही किनेस्थेटिक म्हणतो. तर हे कसे काय करायचे हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट लक्षात आली की जेव्हा तुम्ही सादरीकरण करता तेव्हा तुम्ही असतात महत्त्वाचे, पण तुमचा आवाज साथ देत असतो, तुमचं जी बोलण्याची पद्धत आहे ती साथ देत असते, पण महत्त्वाचं असतं जे दाखवायचं आहे ते. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या डोळ्यांची शक्ती आपल्या कानाच्या शक्तीपेक्षा 25 पटीनं जास्त असते. सो एखादा समोरचा माणूस एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होतो त्यावेळेला त्याच्या डोळ्याचा मेंदूवर झालेला इम्पॅक्ट हा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. एकंदरीत आता तुमच्या लक्षात आलं की कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशनमध्ये प्रामुख्यानं काय महत्त्वाचं असतं ते.
हे एक प्रकारचं कम्युनिकेशनच असतं. पण हे कोणासाठी दिलं जात आहे? लोकांसाठी, प्रेक्षकांसाठी. मग जोपर्यंत मी त्यांची गरज समजणार नाही तोपर्यंत मला नेमकं त्यांना काय हवं आहे ते देता येणार नाही. एखादा जो व्यावसायिक असतो त्याचं यशस्वी होण्याचं प्रामुख्यानं सूत्र असतं ते म्हणजे लोकांना काय हवं त्याचा तो पुरवठा करतो. मला जे काय हवं आहे ते जर मी पुरवठा करत राहिलो तर त्याला कसा रिस्पॉन्स मिळेल हे सांगता येणार नाही. आता प्रेझेंटेशन करताना एखादा ऑडिटोरियम असतो किंवा एखादं प्रेझेंटेशन रूम असतं किंवा एखादा मोठा हॉलसुद्धा असू शकतो. तर तिथे जेव्हा जाल तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल. तिथे वेळेच्या अगोदर तुम्हाला पोचला पाहिजे आणि तिकडची वातावरण निर्मिती कशी आहे ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतर जर मोठ्या सभागृहाला तुला संबोधित करायचं असतं त्यावेळेला तिकडची जी ऑडिओ सिस्टीम आहे ती जर इफेक्टिव्हली काम करत नसेल तर मध्ये मध्ये इतकं काही त्रास होणार आहे की समोरची लोक डिस्टर्ब होणार आहे. सुरुवातीच्या लोकांपर्यंत कदाचित आवाज जाईल पण शेवटच्या लोकांपर्यंत जातोय की नाही याची काळजी तुम्ही आधीच घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जो प्रेक्षक वर्ग बसलेला असणार आहे हा जर विखुरलेला बसलेला असेल तर तुमचं सुद्धा जी एकाग्रता आहे ती व्यवस्थित लागणार नाही आणि ते जे जनमानसं आहेत ती सुद्धा तेवढी व्यवस्थित एकाग्र होऊन बसणार नाहीत. सो त्या लोकांना जेवढं जवळ घेता येईल, एकत्र करता येईल तेवढा तुम्हाला इम्पॅक्ट आणि डिस्ट्रॅक्शन जो आहे तो अवॉइड करत इम्पॅक्ट जास्त साध्य करता येणार आहे. तर दोन गोष्टी जे तुमच्या प्रेझेंटेशनचं नुकसान करू शकतात त्या अशा आहेत की चुकीचं ऑडिटोरियम ज्याच्यामध्ये योग्य वातावरण निर्मिती नाही आहे आणि दुसरं आहे ते की ऑडिओ सिस्टीम जी आहे ती इफेक्टिव्ह नसेल तर. सो म्हणून दोन गोष्टी तुमच्या अतिशय प्रभावी असल्या पाहिजेत. आता या ठिकाणी वातावरणात तुम्ही आहात तर कसं वाटतंय? प्रसन्न वाटतंय ना? तर ते कूलिंग होतं आहे की नाही, सीझन कुठला आहे, या छोट्या छोट्या गोष्टींची, बाहेरून कुठलं डिस्ट्रॅक्शन येतं आहे का, मधून दरवाजातून कोण येत राहणार आहेत का, मध्येच पाणी देणारा माणूस आहे का, नाश्ता देणारा माणूस आहे का, या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या प्रेझेंटेशनला अफेक्ट करू शकतात. तर ते आधीच तुम्ही त्याची काळजी घेऊन अवॉइड करायचं आहे. दुसरी गोष्ट, आता समजा हा मी इथे कॉलर माईक किंवा लेपल माईक जर लावलेला असेल तर तो इफेक्टिव्हली त्या स्पीकरपर्यंत बाहेर येतो आहे की नाही, व्यवस्थित त्याचा आवाज लोकांपर्यंत पोचतो आहे की नाही, एम आय ऑडिबल टू द लास्ट रो ऑल्सो, हे तुम्हाला विचारणं. सगळ्यात मोठा अडथळा कुठला येऊ शकतो? एखादं सादरीकरण सुरू झाल्यानंतर लोकांचे वाजणारे रिंगटोन्स किंवा फोनचे व्हायब्रेशन्स, तर त्यांना आधीच बंद करायला लावणं तुम्हाला गरजेचं आहे. आजच्या या सेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा मानाचा बिंदू कुठला आहे तर समोरच्याला आवडेल, रुजेल, पटेल त्याप्रमाणे तुम्ही बोलणं गरजेचं आहे. आता प्रेझेंटेशन करताना एक गोष्ट विसरता कामा नये. आता इथे हा लाईव्ह चाललेला असल्यामुळे मी ते कमी प्रमाणात घेतो आहे, पण प्रेझेंटेशनमध्ये लोकांना समाविष्ट करणं, ह्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंटरॅक्शन करणं गरजेचं आहे. तुमचं नाव काय? आयुषी. तुम्ही हे प्रेझेंटेशन बघायला अगदी वेळेवर उपस्थित झालेले आहात की थोडे लेट आलात? ओके, थोडे लेट आलात त्यामुळे ट्युनिंग व्हायला वेळ लागेल. तुम्ही नोट कशासाठी घेताय सर? तुम्ही जे काय इम्पॉर्टंट सांगताय ते सगळं नोट करताय. ओके, विसरले जाऊ नये म्हणून तुम्ही नोट करताय. करेक्ट. तुम्ही पॉईंट्स लक्षात राहत आहेत का तुमच्या? सहजतेनं समजतायत की भाषा क्लिष्ट वाटते आहे तुम्हाला? क्लिअर आहे तुम्हाला? आता काय होतं याच्यामध्ये, मी लोकांशी जेव्हा ट्यून होतो, ज्याला आपण ऑडियन्स म्हणतो, त्यावेळेला एकरूपता येते. नाही तर एकतर्फी आपलं चाललेलं आहे आणि इंटरॅक्शन जर होत नसेल तर जो संवाद साधला पाहिजे, कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होणं गरजेचं आहे, ते साधलं जाणार नाही. पुन्हा एकदा स्वागत. मी शब्द वापरला आहे स्वागत, वेलकम, गुड मॉर्निंग किंवा जे काय असतील. हे संवाद ऐकल्यानंतर एक हलकंसं स्मित येतं. ह्याचा कुठेतरी आपल्या आतील सेरोटॉनिनशी संबंध असतो. जितकं मी चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवतो, आपल्या संतांनी म्हटलेलंच आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. एखादा विषय जर गंभीर नसेल तर 99% प्रेझेंटेशन्समध्ये तुम्हाला स्मित ठेवण्यामध्ये काहीच नुकसान नाही आहे.
सो तुम्ही श्रोतृवर्ग असाल किंवा सादरकर्ते असाल तरीसुद्धा आरशासमोर सतत एक चेहऱ्यावर स्मित ठेवण्याची सवय ठेवायची. स्मित कशातून येतं? लोकांचा गैरसमज आहे की ओठांमधून येतं, पण ते येत असतं डोळ्यांमधून. सो हृदयापासून डोळ्यांमधून हसण्याचा प्रयत्न करा या क्षणाला. जबरदस्त. तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू गाल वर यायला लागलेले आहेत. हात लावून बघू शकता. तर ज्या वेळेला तुम्ही सादरीकरण करत असाल आणि एकदम गंभीरपणे, तर आता आपण बघणार आहोत आता हा जो मुद्दा आहे तो, तर तुमचे ज्याप्रमाणे भाव असतील त्याप्रमाणे लोकांची अवस्था होऊ शकते. सो 20 मिनिटाचं सादरीकरण असेल, 1.5 तासाचं सादरीकरण असेल, याच्यामध्ये नुकसान काय होणार आहे? एक 25 मिनिटानंतर उपस्थित श्रोतृवर्ग आहे तो बोर होणार आहे. मग आदानप्रदानाबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? चेहऱ्यावरचं स्मित. आता मी तुमच्याशी बोलतोय, तुमच्या पेहरावाकडे बघतोय, तुमच्या केसांकडे बघतोय, तुमच्या चेहऱ्याकडे बघतोय की आणखीन कुठे बघतोय? आय कॉन्टॅक्ट असतो सगळ्यात महत्त्वाचा. मी काय करत असतो किंवा तुम्ही सुद्धा माझ्या संपूर्ण पेहरावाकडे न पाहता कुठे करताय? लक्ष तुमचं. सो बऱ्याच वेळेला अनेक जण जे वक्ते असतात किंवा सादरकर्ते असतात ते कुठे भिंतीकडे बघत असतात, जमिनीकडे बघत असतात किंवा ते ॲक्सेसरीजकडे जास्त बघत असतात आणि ज्या माणसांशी संवाद साधायचा आहे त्यांच्याशी जो आय कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे तो होत नाही. आता हा जो आहे की मी इथे जे सादरीकरण करतोय आणि तुम्हाला जे दाखवण्याचा प्रयत्न करतोय यांच्यामध्ये समन्वय साधणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठी चूक होऊ शकते की सादरीकरण करताना मी प्रेक्षकांना पाठ दाखवतो. ही सगळ्यात चुकीची अवस्था आहे. सो एक विशिष्ट अँगल ठेवा. बऱ्याच वेळेला प्रोजेक्टर समोर चालू असताना तो प्रोजेक्टर अंगावर घेत ती लाईट याच्यामध्ये ते थोडं विक्षिप्त दिसतं आणि हे संपूर्ण ऑब्स्ट्रक्ट होतं. त्यावेळेला प्रेक्षक कुठली कंप्लेंट करत नाही. तर तुम्ही आधीच त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की त्या बोर्डपासून किंवा त्या प्रेझेंटेशन जो स्क्रीन आहे त्याच्यापासून मी किती बाहेर राहायला पाहिजे. पुन्हा मगाशी मी सांगितलेलं आहे की जे बघता आहेत, जे तुम्ही सादर करता आहेत किंवा जे तुमचे प्रॉप्स आहेत ते किती टक्के महत्त्वाचे आहेत? जवळजवळ 75% जास्त म्हणजे 80% त्यांचं लक्ष तिकडे वळवलं पाहिजे. आता ज्या वेळेला तुम्ही प्रेझेंटेशन स्लाइड्स मेन्शन करता त्यावेळेला बऱ्याच लोकांना सवय असते प्रेझेंटेशन स्किल्स, सादरीकरण, आता ते दिसतंय लोकांना. मग ते मुद्दामून अजून सांगण्याची गरज नाही. याच्यामध्ये 30, 20 आणि 10चा नियम ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये शक्यतो 10पेक्षा वर स्लाइड्स नसाव्यात, म्हणजे लोक कन्फ्यूज नाही होणार. ते प्रेझेंटेशन इम्पॅक्टफुलसुद्धा होऊ शकतं. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की ते सादरीकरण 20 मिनिटाच्या वर गेलं नाही पाहिजे. साधारणतः 21 ते 25 मिनिटाच्या दरम्यान प्रेक्षक वर्ग बोर व्हायला लागतो. पूर्वी जे 6-6 सेकंदाचं डिस्ट्रॅक्शन असायचं, म्हणजे एकाग्रता भंग पावण्याचं जी टायमिंग असायचं ते आता 3-4 सेकंदांवर आलेलं आहे. कारण आता तुमचे इतर प्रॉप्स, तुमची टेक्नॉलॉजी, गॅझेट्स हे वाढायला लागलेले आहेत. तर हे सारखे सारखे त्यांना डिस्ट्रॅक्ट करत आहे. म्हणून पूर्वीसारखी जी एकाग्रता होती ती आज विद्यार्थ्यांमध्ये राहिलेली नाही, सामान्य माणसामध्ये सुद्धा राहिलेली नाही आहे. आणि म्हणून जर प्रेक्षकांना तुम्हाला खिळवून ठेवायचं असेल तर सततचा आय कॉन्टॅक्ट, त्यांच्या नजरेला नजर देत राहणं. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकाच ग्रुपकडे किंवा एकाच व्यक्तीकडे एकटक बघू नका. हळूहळू फॉर एक्झाम्पल जर मी याच व्यक्तीकडे बघत राहिलो की थोड्या वेळाने तो नर्वस व्हायला लागेल आणि मग तो खाली काहीतरी बघून लिहायला सुरुवात करेल. तर तसं न होण्यासाठी नजर फिरती ठेवा आणि लेफ्ट कॉर्नरपासून ते राईट एक्स्ट्रीम बॅकपर्यंत, राईट कॉर्नरपासून ते लेफ्ट एक्स्ट्रीम बॅकपर्यंत तुमची नजर फिरती राहिली पाहिजे. आणि ती सहज सुंदरता असायला पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा उगाचच हातवारे नसायला पाहिजेत, उगाचच चेहऱ्यावरचे भाव नसायला पाहिजेत. एखादा गायक जेव्हा तुम्हाला अतिभाव करताना दिसतो त्यावेळेला ते विक्षिप्त वाटत असतं. त्याप्रमाणे सादर करणारा व्यक्ती जो आहे तो जितका सिम्पल राहील तितकंच चांगला. सो लास्ट बट नॉट द लिस्ट, मी जेव्हा एखादं सादरीकरण करतो त्यावेळेला ते सादरीकरणाचा जो विषय आहे तो 7% महत्त्वाचा असतो.
ओन्ली 7%. 38% बोलणाऱ्याचा आवाज, बोलण्याची पद्धत, वापरले जाणारे शब्द आणि घेतला जाणारा पॉज हा महत्त्वाचा ठरतो. पण 55% तुमचा पेहराव, केसांची ठेवण, चेहऱ्यावरचे भाव, आय कॉन्टॅक्ट, हातवारे, ज्याला आपण जेस्चर्स म्हणतो, तुमचं बॉडी लँग्वेज, अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह, या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या 55% इम्पॅक्ट साधत असतात. खरोखरच मला तुम्हाला भेटून खूप आनंद होतो आहे. आणि आज हा तुमच्याशी संवाद साधताना मला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगावीशी वाटते. एक गाव होतं आणि त्याच्या किनाऱ्यावर एक साधू महाराज राहत होता. एक दिवस अचानक एक माणूस त्या ठिकाणी आला आणि सहज त्या साधू महाराजांकडे चौकशी करायला लागला. मजा वाटली की नाही? ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट ऐकत असतो त्यावेळेला नकळतपणे त्या वक्त्याच्या बोलण्यामध्ये आपण गुंग किंवा समरस होऊन जातो. सो एकंदरीत आपल्या मनाला लॉजिकपेक्षा कहाणी, स्टोरी ही जास्त भावते. आणि त्यामुळे तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये एखाद दुसरं उदाहरण, आणि म्हणून तुमचं वाचन हे जास्तीत जास्त असायला पाहिजे. काल परवाचंच एखादं उदाहरण जर तुम्ही देऊ शकलात आणि तो मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न केलात तर तुमचं सादरीकरण अतिशय प्रभावी ठरणार आहे आणि लोकांना तुमच्या सजगतेची जाणीव होणार आहे. तुम्ही अलर्ट आहात, तुम्ही प्रॉम्प्ट आहात आणि इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीच्या या युगामध्ये तुम्ही सर्वांसमवेत जात आहात. सो काहीच माहिती नाही असं जाणणारा एखादा वक्ता असेल तर तो मोठं नुकसान स्वतःच्या प्रेझेंटेशनचं करू शकतो. अतिशय महत्त्वाची गोष्ट की जोपर्यंत तुम्ही जे बोलत आहात त्या गोष्टीची तुम्हाला 100% खात्री नसेल तोपर्यंत ती बोलू नका. एखादी चुकीची इन्फॉर्मेशन जर तुम्ही दिलीत तर लोक तिथल्या तिथे तुम्हाला खोडून काढू शकतात आणि मग तिथेच तुमची फजिती होऊ शकते. मग तुम्ही कितीही पुढे चांगल्या गोष्टी सांगितल्यात तरी तुमच्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही. तुम्ही जे उदाहरण देणार आहात काल्पनिक असायला पाहिजे किंवा ते प्रत्यक्षात एखादं घडलेलं असायला पाहिजे, एखाद्या लाईव्ह व्यक्तीसंदर्भातलं असायला पाहिजे आणि ते सांगत असताना कुठेही काही त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्हिटी येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. काही लोकांना ते आवडणार नाही आणि त्यामुळे एक निगेटिव्ह वातावरणाची जो काय निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते. सो मी मगाशी सांगितलं की स्मित असायला पाहिजे, पण ज्या वेळेला तुम्ही सादरीकरण करत आहात, जेव्हा स्टोरी सांगता, ह्याच्यामध्ये सकारात्मकता जास्त असायला पाहिजे. हेलन केलरचं एक जबरदस्त वाक्य आहे. कोणतं वाक्य? कीप युअर फेस टू सनशाईन अँड यू कॅन नेवर सी द शॅडो. नेहमीच तुमची दृष्टी प्रकाशाच्या दिशेनं असू द्या, तुम्हाला अंधार कधीच दिसणार नाही. सो एखादं नकारात्मक प्रेझेंटेशन जर तुम्हाला करायचं असेल तर लोकांचा प्रतिसाद त्याला मिळत नाही. लोकांना नकारात्मक गोष्टी आवडत नाही. सो जे काय तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये विषय निवडले जातील ते नेहमीच सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाची शेवटची गोष्ट या सेशनमधली मला तुम्हाला सांगावीशी वाटते की स्टोरी सांगत असताना मगाशी मी 3 शब्द वापरलेले: ऑडिटरी, व्हिज्युअल आणि किनेस्थेटिक. ऑडिटरी म्हणजे मी बोलत असताना, स्टोरी सांगताना त्याच्यातले आवाज निर्माण होऊ द्या. ती गाडी इतक्या वेगानं आवाज करत जात होती, त्या पक्ष्यांची किलबिलाट मनाला मंत्रमुग्ध करणारं होती. तो झरा जो वाहत होता तो मनाला इतका प्रसन्न करत होता, लोकांना तो आवाज मनातून यायला लागेल. दुसरी गोष्ट, पिक्चर्स तयार करा. त्या मूर्तीचं स्वरूप इतकं देखणं होतं, ती मन भरून मी पाहत होतो. ते विलोभनीय त्या पिकनिकमधलं दृश्य इतकं गुंग करणारं होतं. ती हिरवळ पावसा अगोदरची मनाला थक्क करणारी होती. त्यावेळेला लोक काय करतात की नकळतपणे पिक्चर्स पाहायला लागतात. मन आपलं शब्द ओळखत नाही तर भावना किंवा चित्ररूपातच ओळखतं. मी समजा म्हणालो तुमची आई, आपकी माताजी, युअर मदर, तुम्हाला वेगवेगळे शब्द नाही दिसत, तुम्हाला दिसते ते आईचं स्वरूप. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना
भावनामय व्हायला आवडतं. त्या पहाटेच्या सुंदर समयी ती वातावरण निर्मिती होती आणि या प्रकारच्या गोष्टी जेव्हा मनाला स्पर्शून जातात बघा, लोक त्या भावनांमध्ये विलीन व्हायला लागतात. सो पॉझिटिव्ह भावना किनेस्थेटिक माध्यमातून तुम्हाला जर खेळवता आल्या तर लोकांना तुम्ही इम्प्रेस करून इफेक्टिव्ह रिझल्ट्स काढू शकता. आतापर्यंत एकंदरीत सादरीकरणाचं महत्त्व आणि त्याच्यातून साधला जाणारा इफेक्टिव्हनेस आपण पाहण्याचा प्रयत्न केला. गोष्टींचं महत्त्व, जे 3 इफेक्ट्स आहेत ऑडिटरी, व्हिज्युअल आणि किनेस्थेटिक, यांचं महत्त्व आपल्याला लक्षात आलं. वातावरण निर्मिती आणि ऑडिओ सिस्टीम ही जरी चांगली असेल तरीसुद्धा एका गोष्टीची मोठी पंचायत येऊ शकते आणि तो अडथळा ठरू शकतो, म्हणजे सादरकर्त्याचा आवाज. तो एकदम हळू आवाजात बोलत असेल किंवा अनावश्यक ओरडत असेल तरीसुद्धा तो संपूर्ण काय म्हणतात तो इफेक्ट हा खाली आणू शकतो. बऱ्याच लोकांना सवय असते उगीचच मोठ्या आवाजाने सुरुवात करण्याची. नमस्कार, काय झोपलात काय? कधीही प्रेक्षकांचा अपमान करून कुठल्याही सादरीकरणाचं जी आहे ती सुरुवात करू नका. सादरीकरण करताना तुमच्या आवाजाचा एक पिच ठेवणं गरजेचं आहे आणि पिच बरोबर सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे तो उतार चढाव. आवाज उतार चढाव जितका इफेक्टिव्हली एखाद्या माणसाला करता येतो तितका तो चांगला प्रभावीरित्या लोकांच्या मनावर बिंबत असतो. पूर्वी आपण कॉमेंट्री ऐकायचो, सुनील गावस्कर, करसन घावरी, चेतन चव्हाण. आता IPLच्या माध्यमातून त्या प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी संपलेली आहे, आपण थेट एखादी गोष्ट लाईव्ह बघतोय. पण पूर्वी जेव्हा आवाजाच्या माध्यमातून ते ऐकायचो त्यावेळेला त्या मैदानाचं चित्र मनात निर्माण केलं जायचं. जेव्हा गीतमाला कार्यक्रम अमीन सयानी साजरे करायचे, बहनों और भाइयों पायदान नंबर 3 पर इस हफ्ते जो गाणं आहे, मग त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये तो त्या आवाजाच्या माध्यमातून घेऊन जायचा. मैं समय हूँ असं जेव्हा कोणतरी म्हणतो त्यावेळेला ते जे एपिक असायचं ते एकदम वेगळ्या वातावरणात त्या कालाय तस्मय नमः करत घेऊन जायचं. किंवा एखादा ॲक्टर एका विशिष्ट भावात ओ अफसोस समय समाप्ती की घोषणा वगैरे जेव्हा बोलतो त्यावेळेला ती आवाजाची जादू आपल्या हृदयाला स्पर्शित करून जात असते आणि म्हणून तुमच्या आवाजाचा विकास करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला जर अशा टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आपल्याला असतो, माईक असतो, हँड माईक असतो किंवा आणखीन काही गोष्टी असतात, त्यावेळेला अनावश्यक आवाज वाढवण्याची गरज नसते. पण ज्यावेळेला अशा ॲक्सेसरीज आपल्याबरोबर नसतात तेव्हा शेवटच्या व्यक्तीलासुद्धा तुमचा आवाज पोचला पाहिजे याची काळजी घेणं गरजेचं असतं. इंग्रजीमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. वन इज युअर प्रोनन्सिएशन, उच्चारण आहे ते सुस्पष्ट होणं गरजेचं आहे, आणि दुसरं तुमचं एनन्सिएशन म्हणजे ओठांची आणि दातांची हालचाल कशी केली जाते. अमेरिकन लोक तोंड मोठं करून बोलत असतात, तर बाकीच्या देशातली लोक एकदम हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तर आपल्या इंडियन स्टाईलमध्ये जे न्यूट्रल ॲक्सेंटमध्ये चांगल्यात चांगलं कसं बोलता येईल आणि आवाजाचा इम्पॅक्ट कसा राहील. मगाशी मी सांगितलं की 38% इम्प्रेशन जे असतं ते तुमच्या आवाजाच्या माध्यमातून असतं. तर मग वेगवेगळे काही गोष्टी आहेत, जसं ओंकाराचं ध्यान करता करता मोठ्याने ओंकार करणं किंवा ओ वेगवेगळ्या स्वरांमध्ये हार्मोनियमच्या सहाय्याने सतत बोलण्याची सवय लागली पाहिजे. हा छातीचा जो भाता आहे हा आवाजाचा खेळ आहे, तो हवेचा खेळ आहे आणि तुमच्या वोकल कॉर्ड्सच्या माध्यमातून तो तुम्ही इफेक्टिव्हली सादरीकरण करताय. सो त्याचा जर सराव झालेला नसेल तर तुमच्या सादरीकरणामध्ये जो तुमचा स्टॅमिना अर्ध्या तासासाठी, 1 तासासाठी, 1.5 तासासाठी किंवा 20 मिनिटासाठी जो राहिला पाहिजे तो राहणार नाही. म्हणून तुमच्याबरोबर खडीसाखर, कंकूळ किंवा इतर ज्या सपोर्टिव्ह गोष्टी आहेत की तोंड सुकल्यानंतर तो आवाज चालू राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे. विशेष करून गरमी वगैरे जो सीझन असतो त्यावेळेला तोंड सुकून जातं किंवा नर्व्हसनेसमुळे तोंड सुकून जातं, मग त्या माणसाची बुबडी वळल्यासारखी वाटते आणि मग त्याचा जो आवाज आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही. तो नर्व्हसनेस पण दिसतो
आणि तो जो मॅग्नेटिझम त्याच्यामधून जो यायला पाहिजे त्या सादरीकरणाचा तो होत नाही. तर तुमच्या आवाजामध्ये अशी जादुई खुबी निर्माण करा ज्याच्या माध्यमातून प्रत्येक शब्द जो बोलणार आहात तो लोकांच्या मनात अशी रत्नांची बरसात निर्माण करायला पाहिजे. काही काही वेळेला उच्चारण करताना आणि पाणी जेवायला द्या असं तुम्ही न बरोबर बोलणार नाही, कुठलीही जी भाषा असेल त्याप्रमाणे, आणि तो इफेक्टिव्हनेस दिसला नाही तर तुमचं सादरीकरण कितीही चांगलं असलं तरी इम्प्रेशन खाली येणार आहे. सो मगाशी सांगितलेलं आहे की दोन्ही गोष्टी तुम्हाला साबूत ठेवायच्या आहेत. कुठल्या? इम्प्रेसिव्हनेस आणि तुमचा इफेक्टिव्हनेस. ये है दो गुण प्रेझेंटेशन के. आता आपण महत्त्वाच्या टप्प्याकडे वळत आहोत. अतिशय महत्त्वाच्या लोकांना तुम्हाला सादरीकरण करायचं आहे. तुमचा आत्मविश्वास जबरदस्त आहे कारण आत्तापर्यंत 100 वेळा ते सादरीकरण तुम्ही दिलेलं आहे. पण बऱ्याच वेळेला हा आत्मविश्वास आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स ठरू शकतो आणि त्यामुळे तुमचं सादरीकरण फेल होऊ शकतं. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, पण ते परिपूर्ण वाक्य नाही आहे. इट इज परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. प्रत्येक मोठे कार्यक्रम सादर केले जाण्यापूर्वी त्याची रंगीत तालीम कमीत कमी आदल्या दिवशी होत असते. एखादं नाटक, एखादी एकांकिका जेव्हा प्रेक्षकांसमोर येते कमीत कमी 30 दिवसांपासून 90 दिवसांपर्यंत त्याची तालीम झालेली असते. तुम्ही झाकीर हुसेन यांना तबला वाजवताना बघितलेले असेल. त्यांचे वडील अल्ला रखा खान किंवा अजून कोणी जेवढे मोठे संगीत विशारद होते, हे लोक सगळ्यात महत्त्वाची जी वेळ कुठल्या गोष्टीला देत होते ते म्हणजे रियाज. जोपर्यंत तुम्ही रियाज करणार नाहीत, प्रॅक्टिस करणार नाहीत, सराव करणार नाहीत, तोपर्यंत त्या गोष्टीत तुम्ही पारंगत होणार नाही. सरावाचा फायदा काय असतो माहिती आहे? आपण अनेक वेळा पडतो, अपयशी होतो, म्हणजे ते अपयश प्रेक्षकांना दिसत नाही. प्रत्येक वेळेला आपण अपयशी होतो त्यावेळेला मला नेमकं काय नाही केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे लक्षात येतं. म्हणून कुठलंही महत्त्वाचं सादरीकरण करण्यापूर्वी त्याचा इम्पॅक्ट न घालवण्यासाठी कमीत कमी 3 वेळा त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तो सादरीकरण करणार आहोत तिकडची जाणीव करून घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी काळा कोट घालून उभा आहे तुमच्यासमोर आणि मागचा बॅकग्राऊंडसुद्धा काळ्या पडद्यातच असेल तर आपण त्याच्यामध्ये मिक्स होणार आहोत आणि मग मी प्रेक्षकांना दिसणारच नाही आहे. सो ती जाणीव करून ठेवायची आहे आपल्याला की कमीत कमी कॉन्ट्रास्ट तरी आपल्या ड्रेसमध्ये असायला पाहिजे. त्यानंतर स्क्रीन केवढी असणार आहे, प्रोजेक्टरमध्ये केवढा येणार आहे, तो मागून प्रोजेक्ट होणारा आहे की समोरून प्रोजेक्ट होणारा आहे, या छोट्या छोट्या टेक्नॉलॉजीची काळजी घेणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं, सडनली अचानकपणे तिकडचे दिवे गेले तरी तुमचं काम थांबता कामा नये. तुमच्याकडे अशी एखादी गोष्ट असायला पाहिजे की ते स्लाईडचं जे एक परिभाग म्हणून ताबडतोब तुम्ही द शो मस्ट गो ऑन प्रमाणे प्रेक्षकांना तिकडे समरस करून ठेवणार आहात. सो सादरीकरण करताना ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कुठला आता आपण भाग बघतोय? प्रॅक्टिसचा. केव्हा होणार आहे? ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात की खरोखरच 15 लोक माझ्यासमोर बसलेले आहेत आणि त्यांना तुम्ही कशा प्रकारे लेक्चर देताय याचा सराव जितका होणार आहे तेवढा गरजेचं आहे. तुमच्यापैकी कोणी चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे? आतापर्यंत कोणीच प्रेझेंटेशन दिलेलं नाही. सर, तुमचं नाव काय? मोहन नायर. इकडे या जरा. तुम्ही कुठल्या भाषेत कम्फर्टेबल आहात? हिंदी, मराठी? मराठी पण बोलू शकता तुम्ही. यांना सांगा प्रेझेंटेशनचं आतापर्यंत तुम्हाला काय महत्त्व कळलेलं आहे. एक 3 मुद्दे सांगा. प्रेझेंटेशन जेव्हा देताना आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह असलं पाहिजे आणि जे आपण बोलतो ते जे प्रेक्षक बसले आहेत त्यांना कळलं पाहिजे. जेव्हा जसं काय आय कॉन्टॅक्ट वगैरे तसं. ओके. आणि स्पीच व्हॉइस, आपला व्हॉइस पण क्लिअर असायला पाहिजे. प्रोनाऊन्सिएशन जे म्हणतायत ते पण एकदम क्लिअर असायला पाहिजे. ओके. आता मी काय केलं आहे
तुम्हाला अचानक पाण्यात ढकललं. सो काही वेळेला तुम्हाला विषय माहिती असतो, पण रोज 3 वेगवेगळ्या विषयांवर काम करा. सोपा विषय जसे माझी आई, माझा देश किंवा माझी शाळा, शाळेतले ते दिवस, याच्यावर 1-2-3 मिनटं बोलण्याचा सराव करा. त्याच्यानंतर थोडा कठीण विषय म्हणजे मध्यम स्वरूपाचा विषय घ्या आणि आरशासमोर बोलण्याची प्रॅक्टिस करा. थोड्या कठीण विषयामध्ये पहिल्यासारखं निष्णातपणे तुम्हाला बोलता नाही येणार. आणि एकदम कठीण विषय, समजा बजेट असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा असं काही विजन, या अशा कठीण विषयांवर रोजच्या रोज कमीत कमी 2-2 मिनटं बोलायला जर दिलात तर नॅचरली अचानक एक दिवस तुम्हाला प्रोफेशनली लोकांसमोर बोलता येणार आहे. आणि ही जर काळजी घेतलीत तर लवकरात लवकर तुम्ही एक उत्तम वक्तेच नव्हे तर प्रवक्तेसुद्धा होऊ शकता. कारण प्रेझेंटेशन करण्यासाठी ते प्रवक्ते पण असणं गरजेचं आहे. कारण उपलब्ध असलेली माहिती तुम्हाला लोकांना फक्त कन्व्हिन्स करण्याकरता पटवून द्यायची. आज आपण जे जगत आहोत ना, ते इंटरडिपेंडन्सचं जग आहे. आपली सुरुवात कशी झाली? डिपेंडन्सच्या माध्यमातून. आपण आपल्या आईवडिलांवर, शेजाऱ्यांवर, शिक्षकांवर पूर्णतः डिपेंडंट होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागलं की आता मी करू शकतो सगळं. पण एक अवस्था या जगाच्या पाठीवर आल्यानंतर अशी लक्षात येते की आपला इंटरडिपेंडन्सच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. तुमच्या सहकार्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही आणि माझ्या सहकार्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. न्यूटनच्या एका नियमामध्ये सांगितलं गेलेलं आहे की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. सो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मी जितकं मागत राहणार आहे तितकं मला देत राहावं लागणार आहे. जितकं मी देत राहणार आहे तितकं मला मिळत जाणार आहे. सो बऱ्याच वेळेला काय चूक होते की तू मला हे दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा असते की माझ्या वडिलांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे, माझ्या बायकोनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. पण हे मागण्यापेक्षा मी देऊ का नाही शकत? सो मी जेवढी रिव्हर्सिबल गोष्ट करणार आहे तितकी ती मला मिळत जाणार आहे. कारण मी कसा वागू शकतो याचा कंट्रोल तुमच्या ताब्यात बिलकुल नाही आहे. पण तुम्ही वैयक्तिकरित्या कसे वागू शकता, कसे चेंजेस तुमच्या आयुष्यात आणू शकता याचं 100% तुमच्यावर नियंत्रण आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलणार नाही तोपर्यंत हे जग बिलकुल बदलणार नाही आहे. तुमचं परसेप्शन चेंज करायचं आहे. आपण जो चष्मा लावतो तसं जग आपल्याला दिसत असतं. सो बऱ्याच वेळेला माझ्या विचारांप्रमाणेच समोरचा माणूस वागला पाहिजे हे आपण पूर्वग्रह दूषित करतो आणि मग त्या विशिष्ट अँगलनीच त्यांना बघतो. पण त्याच्या अंगाने हे जग कसं आहे, त्याच्या विचारांनी हे जग कसं असायला पाहिजे हे पाहण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यामुळे नाती बिघडतात आणि इम्पॅक्ट पण जो प्रेझेंटेशनचा व्हायला पाहिजे तो पीपल स्किल्सच्या अभावी होत नाही. आणि म्हणून जोपर्यंत मी तुमच्या शूजमध्ये घुसत नाही, ते घालून बघत नाही, तोपर्यंत ते कुठे टोचत आहेत हे माझ्या लक्षात येणार नाही. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल यांचं, स्टीवन कवी यांचं हे पुस्तक आवर्जून वाचणं गरजेचं आहे. नॉट ओनली इट विल एनहॅन्स युअर प्रेझेंटेशन स्किल्स बट इट विल ऑल्सो इफेक्टिवाइज युअर पीपल स्किल्स. आणि पीपल स्किल्ससाठी अजून एक पुस्तक मी तुम्हाला सुचवेन, ते म्हणजे लेस गिबलिन यांचं पीपल स्किल्स, लोकव्यवहार. कारण लोकांसमोर वावरताना नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये ॲप्रिशिएट करणं, त्यांना मोटिवेट करणं, सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं ऐकून घेणं. यू हॅव टू बी अ ग्रेट लिसनर. सो त्या इंटरडिपेंडन्सच्या पुस्तकामध्ये प्रामुख्यानं दिसलं आहे की माणसाला नुसतं बोलायचंच आहे, बोलायचंच आहे, बोलायचंच आहे. पण त्याला निसर्गाने 2 कान दिलेले आहेत हे तो विसरून जातो आणि ते कधीही बंद करता येत नाही. तर जेवढा माणूस इफेक्टिव्ह लिसनर असणार आहे तेवढे तो चांगले नातेसंबंध प्रस्थापित करतो. सादरीकरणामध्ये प्रेक्षकांचं मन समजून घ्या. त्यांची नेमकी सध्याची 21व्या शतकातली भूक काय ती एकदा तुमच्या लक्षात आली की त्यांना योग्य ते साजेसं असंच सादरीकरण तुम्ही देऊ शकता. जगाच्या सर्वेमध्ये सर असं लक्षात आलेलं आहे
की 33% लोकांना जे भय असतं ते मृत्यूचं. इतर वेगवेगळ्या प्रकारची भय आहेत, पण अतिशय महत्त्वाचं 51% भेडसावणारं भय कोणतं असेल तर ते म्हणजे पब्लिक स्पीकिंग, प्रेझेंटेशन करणं, 4 लोकांसमोर उभं राहून वक्तृत्व करणं. लोक घाबरतात आजही. नाही, बसून मी बोलू शकतो, एका बरोबर एक बोलू शकतो, पण 4 लोकांसमोर सर मला उभं करू नका, असं अनेकांच्या मनातून मी बोलताना पाहतो. सो हे भय जाणं लवकरात लवकर गरजेचं आहे. आणि त्याकरता तुमचा जो नर्वसनेस आहे, तुमच्या आतला जो आळस आहे किंवा तुमच्या आतमधलं जो नाही म्हणणारी ताकद आहे, त्याला उत्साहामध्ये कन्वर्ट करा. एमर्सनचं एक जबरदस्त वाक्य आहे, ते कोणतं, की उत्साहाविना या जगाच्या पाठीवर कोणतीच मोठी गोष्ट साकारली गेलेली नाही आहे. या जगात तुम्ही जी जी मोठी माणसं पाहताय, यशस्वी माणसं पाहताय, त्यांच्याकडे असलेला सगळ्यात मोठा गुण कुठला? नेहमी ते तुम्हाला उत्साहाने खतखतताना दिसतील. नुसतंच त्यांचं चेहऱ्यावरचं हास्य नाही बोलत असतं, तर त्यांचं संपूर्ण जे शरीर आहे ते रोमांचित झालेलं असतं. त्यांच्या नसनसातून सळसळणारा एक प्रवाह जाणवत असतो. सो हा दिसायला पाहिजे. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला सादरीकरण करायला याल तेव्हा तुम्ही एक लांबचा मार्ग शोधा. डायरेक्ट समोर बसलेले असाल तर कुठेतरी थोडंसं काहीतरी करून तिथे या, म्हणजे तुम्हाला एक 3-4 श्वास घ्यायची संधी मिळेल. 2-4 दीर्घ श्वास घेतले की तुम्हाला इनफ ऑक्सिजन मिळेल. आणि ते करत असताना मनात बोला की आता मी एक उत्तम प्रकारचं सादरीकरण करणार आहे, जे सर्व प्रेक्षकांना आवडणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, अरे बापरे माझा नंबर आला, आता कसं होणार आहे काय माहिती, राहू दे माझी तयारी पण नाही झाली, हे असं काहीतरी मनात चाललेलं असतं. आणि आपण जसा विचार करतो बऱ्याच वेळेला तो जो इम्पॅक्ट आहे तो सादरीकरणात दिसतो. आणि मग नंतर आपण विचारायला लागतो कसं झालं. आणि ही जो नर्वसनेस आहे तो घालवण्यासाठी सगळ्यात पहिला म्हणजे स्वतःवर विजय मिळवा. आणि एकदा स्वतःवर विजय मिळवल्यानंतर मी मगाशी सांगितलं आहे की चेहऱ्यावरती स्मित, नजरेला नजर देण्याची ताकद, जास्तीत जास्त लोकांना इमोशनलाइज ठेवून व्हिज्युअलाइज करायला लावणं, आणि अतिशय महत्त्वाचं जे जो विषय तुमचा आहे तो मुद्दा सोडून रुळावरून गाडी घसरू नाही द्यायची. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमच्या उत्साहाचं जे तेज आहे, तुमच्या आत्मविश्वासाचं जे तेज आहे, ते लोकांमध्ये कंटेजियसली संसर्गरित्या जाणार आहे. आणि एकदा ते गेलं की तुमचं एकदम काय म्हणतात ते पूर्ण एकाग्रते होऊन लक्ष देणार आहे. आता मी प्रेझेंटेशन जितकं महत्त्वाचं सांगतो आहे, तसं एक श्रोतृवर्ग म्हणून सुद्धा तुमची दाद महत्त्वाची आहे. तुमची नजरेला नजर देण्याची ताकद, तुम्ही मान हलवताय की नाही, एखाद दुसरामध्ये जेव्हा संधी मिळते तेव्हा प्रश्न विचारताय की नाही, हे तुमचे लिसनिंग स्किल्स दर्शवत असतात. आणि ह्या जर गोष्टी तुम्हाला इफेक्टिव्हली करता यायला, तुमचा अर्धा विजय निश्चितच आहे. खरोखरच माणूस हा सवयीचा गुलाम असतो, आणि ज्या प्रकारची सवय तुम्ही भिणवणार आहात त्याप्रमाणे एक उत्तम वक्ते आणि सादरकर्ते तुम्ही होणार आहात. तर उत्तम सादरकर्ते होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मनातून मी चित्र पाहणं गरजेचं आहे की मी माझं सादरीकरण जे आहे ते लोकांना आवडतं आहे. एक पॉझिटिव्ह वातावरण निर्मिती करून माझ्यातून सळसळणारा उत्साह हा मला त्या विषयानुरूप लोकांपर्यंत पोचवायचा आहे, जेणेकरून इफेक्टिव्हली मला जो रिझल्ट हवा आहे तो सादर होणार आहे. आता पंचायत केव्हा होते, ज्यावेळेला मी सादरीकरण करायला येतो त्यावेळेला आता 5 मुद्दे आहेत, 7 मुद्दे आहेत, 3 मुद्दे आहेत, ते लक्षात कसे ठेवायचे. तर मेमरी. बऱ्याच वेळेला तुम्ही एखादा कागद घेऊन हातातून जाता. फॉर एक्झाम्पल ही चिठ्ठी आहे, तर आपण बघितला की पहिला पॉईंट असा होता, त्यानंतर दुसरा. आता अशा वेळेला ज्या वेळेला एखादा रेफरन्स घेऊन तुम्ही लोकांसमोर राहता तर तुम्ही तेवढा इम्प्रेसिव्ह वाटत नाही. मग हीच गोष्ट, हेच जे छोटं पुस्तक आहे हे तुम्हाला इथे साठवून ठेवता आलं तर, मग हॅरी लॉरेन यांच्या काही मेमरी टेक्निक्स आहेत, किंवा नेटवरून यूट्यूबवरून तुम्ही काही मेमरी लिंक मेथड आहेत, पेग मेथड आहेत, हे शिकून घ्या. आणि तुमचे जे 7 मुद्दे आहेत, 4 मुद्दे आहेत, त्यांच्याशी त्यांची जुळवाजुळव करा. मग लोकांशी संवाद साधता साधता आता दुसरा पॉईंट मला कुठला खेळवायचा आहे, कोणता मांडायचा आहे, हा मनातून आधीच नाचत राहायला पाहिजे.
त्याप्रमाणे सहज सुंदरतेनं एखाद्या झऱ्यातून कसं पाणी वाहतं त्याप्रमाणे विषय ओघवते लोकांसमोर येत राहिले पाहिजे. मेमरी टेक्निक वाढवण्यासाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एकाग्रता विकसित करण्याची सवय रोजच्या रोज जाणवा. आतासुद्धा तुमचा एक चांगला प्रेक्षक वर्ग म्हणून हे सादरीकरणाचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही बघताय, त्यावेळेला मी जो वक्ता बोलतोय त्याच्यामध्ये पूर्ण एकाग्र होतोय का? मग ही जेवढी सवय मला जी लागणार आहे तेवढीच न कळतपणे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची पण सवय लागणार आहे. दुसरं, रात्री जेव्हा झोपायला जाता तेव्हा झोपण्यापूर्वी आज सकाळी मी किती वाजता उठलो, त्यानंतर सकाळी सगळ्यात पहिली कोणती गोष्ट केली, आज नाश्ता कोणता होता, दुपारचं जेवणातली भाजी कुठली होती, कोणाकोणाला भेटलो, कोणाकोणाला फोन केला, कोणाचे फोन आले, कुठली चमत्कारिक गोष्ट घडली, कुठली आभार व्यक्त करण्यासारखी गोष्ट, हे याचं एक चलचित्र दिवसभराचं तुम्ही रोज पाहण्याची सवय केली तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची मेमरी रोजच्या रोज डेव्हलप होते. एखादी गोष्ट जेवढी वापरली जात नाही ती आपल्यातून निघून जात असते. सो तुम्ही व्यायामपटू आहात, मसल जेवढे तुम्ही बिल्ड करता तेवढे ते स्ट्रॉंग असतात. त्याप्रमाणेच मेमरीचे मसल्स असतात, ते स्ट्रॉंग करण्यासाठी सततची सवय असणं गरजेचं आहे. तिसरी अतिशय प्रभावी गोष्ट म्हणजे आता समजा इथे 5 वस्तू आहेत, एखादा स्पीकर असेल, एखादा बोर्ड असेल, ती खुर्ची असेल, तो कॅमेरा असेल किंवा ते कपाट असेल, तर माझे जे 5 मुद्दे आहेत ते त्यांच्याशी जोडून ठेवायचे आहेत. मला एखादा विषय असेल लोकप्रियता, तर लोकप्रियता आणि बोर्ड यांची सांगड घालायची आणि मग तो मिक्स पॉईंट आहे, तो माझ्या विक्षिप्त प्रमाणात माझ्या लक्षात राहिला. सो मला आता दुसरा मुद्दा कुठं आठवायचा आहे तर मी त्या बोर्डकडे बघतो आणि बोर्डकडे बघितल्या बघितल्या मला कुठला पॉईंट लक्षात येतो, लोकप्रियता, आणि मग त्या विषयावर मी बोलायला सुरुवात करतो. सो हे मुद्दे जे आहेत ते नेहमीच चढते ठेवले पाहिजेत. एखादा पीकचा विषय तुम्ही सुरुवातीलाच घेतलात तर अख्खं तुमचं प्रेझेंटेशन हे खाली येऊ लागेल आणि म्हणून प्रेझेंटेशन हे सतत चढत राहणं गरजेचं आहे. लोकांना खिळवून ठेवण्याकरिता तुमचं ओघवतं वाणीचं दर्शन हे लोकांना दाखवता आलं पाहिजे. जेवढे मी अगोदरच्या सत्रात सांगितलेले पॉईंट्स आहेत, जितके तुम्ही प्रामाणिकपणे वापरणार, या सगळ्यांचं संमिश्रण आहे की एक चांगलं सादरीकरण तुम्ही लोकांच्या माध्यमातून करणार आहात. तर आता तुम्ही जवळजवळ मनातून निष्णात झाला आहात. जसं आपण म्हणतो ना की पोहण्यासंदर्भातलं पुस्तक आता तुमचं वाचून झालेलं आहे, पण प्रत्यक्षात जोपर्यंत पाण्यात उडी मारणार नाही आहात तोपर्यंत ॲक्च्युअली तुम्हाला पोहायला येणार नाही आहे. म्हणून सहज सुंदरतेनं मी तुमच्यापैकीच काही लोकांना बोलवणार आहे आणि सादरीकरण करायला लावणार आहे आणि 3 मुद्द्यांची स्पष्टोक्ती करणार आहे. तुम्ही पुढे बसलेले आहात, मला वेळोवेळी मदत करतात. तुम्ही येऊन एका विषयावर सादरीकरण करायचं आहे. इथे या बघू. तुम्हाला एक अर्ध्या ते 1 मिनिटात वाचनाचं महत्त्व सांगायचं आहे. ओके, रेडी? वाचन एक वस्तू आहे जे आपल्याला खूप म्हणजे खूपच पुढे घेऊन जातं, कारण का आपल्याला त्याच्यामधून भरपूर काय नॉलेज वगैरे भेटतं. वाचून आपल्याला काय त्याच्यातनं आपल्याला काय समजायचं आहे आणि काय लोकांना समजवायचं आहे हेही आपल्याला समजतं आणि ह्याच्याने आपण खूप काय अपडेट होतो आपण की आपण काय वाचायला पाहिजे. ते वाचून आपल्याला काय ते वाचणं म्हणजे ते एक हिस्ट्री ऑल्सो, किंवा ते आपण काय फ्युचर काय, किंवा आपण आपलं माइंड कसं करावं, आपण स्वतःहून कसं काय व्यवस्थित असावं, कसं डेव्हलप करायचं आहे, हेही त्याच्यावरती डिपेंड असतं. म्हणून वाचन हे खूप गरजेचं आहे. आणि वाचन झाल्यानंतर आपल्याला काय समजतं की आपल्याला काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे, कसं वागायला पाहिजे, कसं नाही वागायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या वाचन म्हणून आपल्याला समजून येतं. कारण का पुस्तक एक खूप महत्त्वाचं आहे आणि पुस्तक असल्यानंतर त्याच्यावर आपण ते वाचायलाही पाहिजे, तेही खूप गरजेचं आहे. म्हणून वाचन एक खूपच चांगलं आहे. जबरदस्त. जागेवर जाऊन बसा. त्याच्यात महत्त्वाचं काय की काय पॉईंट्स जे रिपीट व्हायचे गरजेचे आहेत ते रिपीट झाले पाहिजेत. पण सारखे ते मुद्दे रिपीट झाले तर ते मोनोटोनस होऊन जातं, एकसुरी बनतं. अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमचा भाषेवरचा प्रभाव किंवा प्रभुत्व हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुम्ही तिकडे कुठेतरी चुका केल्या तर ते लोकांना रुजणार नाही आहे आणि थोडंसं ते तुमच्या भाषणामध्ये ट्यून नाही होणार आहे. आपण इथे साहेब बसलेले आहेत, त्यांना अचानक बोलवणार आहोत. सर, सादरीकरण करत असताना
प्रॉडक्टचं महत्त्व सांगत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे? बेसिकली सुरुवातीला जे प्रोडक्ट आपण सादर करणार आहोत त्याची डिटेलमध्ये माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की ते प्रोडक्ट मी समोरच्याला ज्याला सांगेन त्या ठिकाणी मी पहिला आहे, कारण मी वापरलं आहे. जोपर्यंत माझ्या भावना व्यक्त होतील त्या प्रोडक्टमधून आणि प्रत्येक छोटे पैलू त्या माणसाला समोरच्याला समजत नाहीत तोपर्यंत त्याचे कान पण उघडणार नाहीत, लक्ष पण आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस शब्द वापरेन किंवा प्रोडक्ट दाखवत राहीन त्याचे फायदे असे होतात 1, 10, 15 आणि ज्यावेळेस नजर माझ्याकडे खिळते तो पण त्याला नक्कीला भावलेला असतो. मी त्याच्यावर 2-3दा रिपीट केलं तो लगेच म्हणतो हे मला पाहिजे, दुसरं आणि काय, ह्याची काय किंमत आहे हे मला सांगायचं. जबरदस्त. सो मला चुका दाखवण्यासारख्या यांच्या भाषणात काहीच नव्हतं. सादरीकरणामध्ये त्यांचे हातवारे, टूल्सला हँडल करण्याची त्यांची पद्धत आणि प्रत्यक्षात त्यांचा अनुभव असल्यामुळे त्या गोष्टीविषयी ते व्यवस्थित लोकांपर्यंत सादरीकरण करू शकले. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला होता जर तुमच्या लक्षात आला असेल की प्रत्यक्षात तो प्रोडक्ट मी जर वापरलेला नसेल, अनुभूती त्याची घेतलेली नसेल तर ते कन्व्हिक्शन तुम्ही जे म्हणालेला ते लोकांमध्ये पोचणार नाही. सो इथे आपला इंटरॅक्शनचा अतिशय महत्त्वाचा टप्पा येतो आहे जेव्हा मी शेवटचा पॉईंट घेणार आहे. तुमचा ड्रेस अतिशय सुंदर दिसतो आहे. मी तुम्हाला सादरीकरणासाठी या ठिकाणी बोलवतो आहे. माणसाने लाईफ कसं जगावं आणि प्रत्येक दिवसावर स्वार कसं व्हावं याचं सादरीकरण करायचं. नमस्कार मित्रांनो, आयुष्य हे खूप छोटं आहे. प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आनंद हा मोस्टली पोस्टपोन करतो. आपण बऱ्याच वेळा काय विचार करतो की माझ्या भूतकाळामध्ये काय झालं, पण आपण विचार करतो ते वर्तमान काळामध्येच. माझ्या भविष्याचं काय होईल याचा विचार करतो आपण वर्तमान काळामध्ये. या भविष्याचा विचार करण्यामध्ये आणि भूतकाळाचा विचार करण्यामध्ये आपण ॲक्च्युली आपला वर्तमान काळ गमावत असतो. आणि सुख, आनंद, यश ह्या ज्या काही व्याख्या आपण बनवल्या आहेत त्या आत्ताच आहेत. अभी नाही तो कभी नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जसा 2 मिनटापूर्वी आपली लाईट नव्हती. बरेच लोक लाईट गेली, मनामध्ये विचार कर कधी लाईट येईल. लाईट गेल्यानंतरही तुम्ही एसीचा आनंद घेऊ शकता. म्हणजे आनंद हा कोणत्याही व्याख्येमध्ये आपण समाविष्ट करू शकत नाही. आनंदाला कोणतीही कंडिशन नाही आहे. आनंद हा आनंदच असतो. सुख हे सुखच असतं. सुख हे कधी पोस्टपोन नसतं की उद्या जर मला लॉटरी लागली तर मी आनंदी होईल, उद्या जर मी माझं मोठं घर घेतलं तर मी आनंदी होईल. पण आता काय, म्हणजे आता तुम्ही आनंदी नाही आहात. आनंद हा आत्ताच आहे, या क्षणाला आहे, केव्हाच नाही आहे. धन्यवाद. आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है. ही जाणीव त्यांनी आपल्याला करून दिली आणि अतिशय चक्कलपणा जो त्यांचं म्हणतात ना की हजरजबाबीपणा हा त्याच्या वक्तृत्वातून दिसला. सो पुन्हा तुम्ही हातवारे करता किंवा चेहऱ्यावरचे भाव करता याच्यामध्ये पण प्रोफेशनॅलिटी आणि नॅचरलनेस जाणवायला पाहिजे. आता ज्यावेळेला तुम्ही चांगला पेहराव करून येता नॅचरली तुमच्या वागण्या बोलण्याकडे लोकांचं लक्ष जातं आणि तो ऑटोमॅटिक प्रभावीपणा येतो. सो जे 3 सादरकर्ते होते यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांमधून जे अचानक त्यांना दिलेला विषय आहे त्यांचं सादरीकरण अतिशय उत्तम प्रकारे करून दाखवलेलं आहे. आणि हाच चपकलपणा, हीच ताकद, हीच हजरजबाबी वृत्ती तुम्हाला वेळोवेळी दाखवायची आहे आणि एक उत्तम वक्ता याचबरोबर एक उत्तम सादरकर्तासुद्धा व्हायचं आहे. सादरीकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात ते टूल्स. लक्षात घ्या, हा महत्त्वाचा आहे तो प्रोजेक्टर. हा प्रोजेक्टर प्रोजेक्ट करून या स्क्रीनवर ती महत्त्वपूर्ण गोष्ट दाखवत असतो. मी सांगितलेली आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे 80% लोकांची नजर जी आहे ती या टूल्सकडे जात असते. आणि म्हणून एखादं स्लाईड तुम्ही तयार करता आहात तर त्याची निवड काळजीपूर्वक होणं गरजेचं आहे. जो फॉन्ट तुम्ही मांडणार आहात त्याच्यामध्ये तो 30च्या पेक्षा कमी नसायला पाहिजे. म्हणजे लोकांना जे काय तुम्ही लिहिलेलं आहे ते वाचता पण आलं पाहिजे. सगळ्यात डेफिनेशन, अधिक माहिती त्याच्यावर बारीक बारीक फॉन्टच्या माध्यमातून देऊ नका, कारण लोकांना त्याचा कंटाळा येईल. एखादी गोष्ट दिसलीच नाही तर त्याचं प्रभावीपण हे कमी येतं. आता सादरीकरण करताना अनेक माध्यमं आहेत. फॉर एक्झाम्पल मगाशी ती शीट दाखवली मी तुम्हाला,
तर ती शीट दाखवताना सुद्धा तुम्ही ती व्यवस्थित पकडली आहे की नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मग ती एवढी पाठ असायला पाहिजे की कुठला मुद्दा दाखवत असताना त्या मुद्द्याकडे न लक्ष देता तुमचा हात फिरला पाहिजे. त्या चित्रांचे पॉईंट्सला तुम्ही अधोरेखित केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला तुम्ही करत असता तो एखाद्या व्हाईट बोर्डचा. मग त्यावेळेला मार्कर्स वापर करत असताना त्या मार्कर्सचे काही नियम आहेत आणि मग लिहित असताना 100% तुम्ही उलटं फिरायचं नाही आहे. मग पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा. पुन्हा तुमचं अक्षर जर खराब असेल तरी लोकांमध्ये इम्प्रेसिव्हनेस राहत नाही. तुमचं अक्षर जर सुवाच्य असेल आणि लोकांना त्याचा आनंद घेता येत असेल तर लोक इनडायरेक्टली तुम्हाला मनातून ॲप्रिशिएट करत असतात. तर हे छोटे मोठे टूल्स आहेत ते पण कसे वापरताय, डस्टर तुम्ही कसा वापरताय, ते करत असताना लोकांशी कसा संवाद साधताय. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं म्हणजे अशा प्रकारचे माईक. काही वेळेला कॉलर माईक्स असतात, काही वेळेला लेबल माईक असतात, काही वेळेला असे हातात पकडण्याचे माईक आहेत. तर बऱ्याच वेळेला ते माईक असे पुढे मागे होत असतात. त्याच्यातून पण तो आवाज जो आहे त्याचा उतार चढाव होऊ शकतो. तर ते न होता एका हाताने तुमचं काय म्हणतात ते जेस्चर्सचा वापर करणं आणि त्याचबरोबर दुसऱ्या हातात तो माईक स्थिर असायला पाहिजे. दुसऱ्याला संवाद साधायला देत असताना तो कशा प्रकारे तुम्ही समोर करता आहात. इफेक्टिव्हली हँडलिंग द टूल्स इज दी आर्ट ऑफ द प्रेझेंटेशन गेम. सो जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे टूल्स वापरणार आहात, इव्हन खिशातलं पेन काढणार आहात तुम्ही, किंवा तुमचे चष्मे असणार आहेत ते मध्ये काढून पुसणार आहात, मध्ये तुम्हाला पाणी प्यायला जायचं आहे तर ते किती इफेक्टिव्हली पित आहे. सगळ्यांच्या समोर बाटली वर करून प्रेझेंटेशन करत असताना जर व्यालात किंवा तुमचा फोन आला आणि तो वाजला किंवा दुसरे काही ॲक्टिव्हिटी केल्यात, सादरीकरण तुमचं अफेक्ट होऊ शकतं. सो बी अ मास्टर. आणि मास्टर होण्याकरिता कायम विद्यार्थी राहा. एकंदरीत या समुद्रातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण वेचलेल्या आहेत आणि ती डुबकी मारून बरेचशी रत्न आपण सादरीकरणासाठी आवश्यक आहेत ती पाहण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत प्रत्येक वेळेला तुम्ही एक उत्तम सादरकर्ते व्हाल याची गॅरंटी नसते. काही वेळेला तुमचं सादरीकरण पडेल, काही वेळेला ते खूपच लोकांना आवडून जाईल, काही वेळेला ते सो होऊन जाईल. कुठल्याही रिॲक्शन्सने तुम्ही स्वतःच्या मनाला भावुक होऊ देऊ नका. सुखे कधी ना अतिहर्षावे, परी दुःख होता ते सहावे. ही सहनशीलता, ही रिझिलियन्स ठेवून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही काय कराल तर तुमच्याकडे एक युनिकनेस आहे, वेगळेपण आहे. आज तुमचे 10,000 भाऊ असते, 10,000 बहिणी असत्या तरी तुमच्यामध्ये असं काहीतरी वैशिष्ट्य आहे की जे ते तुमच्या भावंडांकडे नाही, इतरांकडे नाही. तुमच्यासारखा चालणारा, तुमच्यासारखा बोलणारा, विशेष करून तुमच्यासारखा विचार करणारा मनुष्य प्राणी या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही. सो तुमच्या नावाबरोबर, तुमच्या आडनावाबरोबर तुमची एक खूबीची, स्किलची एक विशेष आयडेंटिटी असते. ती कळत नकळतपणे तुमच्या सादरीकरणात दिसली पाहिजे. आपण इथे 2-3 उदाहरणं बघितली तर प्रत्येकाकडे एक कळत नकळतपणे असं कौशल्य होतं जे आपल्याला भावणारं होतं, सहज मनाला स्पर्शून जाणारं होतं. सो जोपर्यंत मी स्वतःचं सादरीकरण, अंतःकरण व्यक्त करत नाही तोपर्यंत मी इफेक्टिव्ह होणार नाही. मला हा सादर करता आवडतो, याचे प्रेझेंटेशन स्किल्स आवडतात, म्हणून जेव्हा मी त्याची नक्कल करायला जातो तेव्हा मी आपटतो, पडतो. आणि म्हणून मी जे काय आहे ते मला स्वतःला व्यक्त करायचं आहे. दूसरों की जय से पहले खुद को जय करे. आणि म्हणून तुमच्यामध्ये जी वेगळी खूबी दिलेली आहे ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुमची पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह असेल, कदाचित तुमच्या आवाजामध्ये ती जादू असेल, कदाचित लोकांना तुम्ही जास्त प्रोत्साहित करत असाल, नकळतपणे तुम्हाला लोकांना ॲप्रिशिएट करण्याची सवय लागलेली असेल, कदाचित तुमच्या पेहरावातली टापटीपपणा जो आहे तो लोकांना आवडत असेल, लोकांना तुमचं पीपल स्किल्स आवडत असेल, लोकांना तुमचं मुद्देसूद बोलण्याची पद्धत आवडत असेल, लोकांना तुमचं सादरीकरण तेवढं इफेक्टिव्ह नाही वाटत पण जे इफेक्टिव्ह क्लोजिंग करतात ते आवडत असेल, काहीतरी
एक खूबी तुमच्याकडे आहे, तिला तुम्ही अधिक प्रज्वलित केलं, अधिक ताकदवर केलं, तर तुम्ही तुमचे शहंशाह होणार आहात, तुम्ही तुमचे राजे होणार आहात. आणि मग तुमचा विजयी पताका जो आहे तो घोडदौड करून पुढे नेणार आहात. असं म्हटलं गेलेलं आहे की हार जीत तो बहादूर के किस्मत के दो सितारे होते आहे. एका पुस्तकात सुंदर मांडणी केलेली आहे की एखादा पक्षी जेव्हा गात असतो ना, त्यावेळेला तो ही काळजी घेत नाही की माझं गाणं कोणी ऐकतो आहे का आणि ते किती जणांना आवडतं आहे. तो मनापासून स्वत्वाने ते सादरीकरण करत असतो आणि नकळतपणे ते निसर्गमय होऊन जात असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुमच्या आतली जी ताकद आहे ती उत्तिष्ठित जागृत करत लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जिथे जी गोष्ट महत्त्वाची आहे तिला जर तुम्ही उज्ज्वलित केलं, तिला जर व्यवस्थित लोकांसमोर मांडलं, तर याच्यापेक्षा दुसरा विजय कुठलाच नाही आहे. म्हणूनच याच्यापुढे कुठलंही सादरीकरण करत असताना या 5 गोष्टींचा नियम कायम पाळत जा. पूर्वतयारी आणि रियाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर जे सादरीकरण आहे ते टप्प्याटप्प्याने चढत गेलं पाहिजे आणि मुद्द्यापासून कधीही तुम्ही भरकटला नाही पाहिजे. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की लोकांना इन्वॉल्व करा, त्यांना पुढे आणा, त्यांना तुमच्या सादरीकरणात सहभागी करून घ्या, लोकांची मनं समजून घ्या आणि त्यांना जे गरजेचं आहे ते देण्याचा प्रयत्न करा. चौथा अतिशय आधुनिक काळातला प्रभावी पॉईंट म्हणजे टेक्नॉलॉजीचा अतिशय नेमका आणि प्रभावी वापर करायला सुरुवात करा. पण टेक्नॉलॉजी ज्या वेळेला फेल होईल तेव्हा न डगमगता तुमचा हजरजबाबीपणा दाखवा, तुमचं वक्तृत्व कौशल्य दाखवा आणि तुमची चपळाई दाखवा आणि ती वेळ मारून नेत तुम्हाला जे इफेक्टिव्ह साधायचं होतं ते साधण्याचा प्रयत्न करा. तुमचं सादरीकरण यशस्वी हो न हो, बसलेला प्रेक्षक आहे, समोरचा जो प्रॉस्पेक्ट आहे हा नेहमी विजयी झाला पाहिजे. इथे बसल्यानंतर मी काय घेतलं किंवा नाही घेतलं हे महत्त्वाचं नाही, पण आज काहीतरी महत्त्वपूर्ण मी ऐकलं आणि त्याच्यातून आयुष्यातला महत्त्वाचा असा मी निर्णय घेऊन जाणार आहे इथून, असं जेव्हा प्रेक्षक म्हणून जाईल त्यावेळेला तुमचं सादरीकरण हे विजयी भव हा आशीर्वाद घेणार आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला मनापासून दाद देतो की तुमच्या सादरीकरणामध्ये आणि येणाऱ्या अशा असंख्य प्रेझेंटेशन स्किल्समध्ये तुम्ही सततचे विजयी भव, विजयी भव आणि विजयी भव. धन्यवाद. तू एक तरुण विद्यार्थी आहेस, तुला वाटतंय की अशा प्रकारचा सादरीकरणाचा अभ्यास गरजेचा आहे? हो. आणि रियाज म्हणजे प्रॅक्टिस किती महत्त्वाची आहे? प्रॅक्टिस तर सगळ्यात गोष्टीत महत्त्वाची असतेच. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला काही कोणती गोष्ट येत नाही. प्रॅक्टिस तर महत्त्वाची असतेच. मी वाक्य म्हटलेलं की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे पटलं का? हो, पटलं. कारण का आम्हाला शाळेच्या काळापासून फक्त शिकवलं यायचं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण आता हे ऐकलं ना तुम्ही जे बोलले ते आवडलं मला. आता ह्या तरुणाला जर मी इथे बोलवलं असतं आणि सांगितलं असतं की 1-2 मिनिटाचं भाषण कर, तर तो म्हणाला असता नाही जमणार किंवा तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे माझा. पण मी त्याला सहज संवादातून प्रश्न विचारले आणि त्याच्या लक्षात पण नाही आलं की नकळतपणे त्या प्रश्नांची उत्तरं देत त्यांनी एक सहज सुंदर मनातलं सादरीकरण केलेलं आहे. याचं अभिनंदन करूया आपण. तर लक्षात घ्या की लोक केव्हा इंटरेस्टेड होतात की ज्या वेळेला तुम्ही मिक्स करता, त्यांना संवाद साधायला लावता आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊन त्यांचे बनता, तुम्ही ऐकून घेता त्यांचं, त्यावेळेला तुमचा विजय हा हमखास असतो. थँक्यू व्हेरी मच. आज आपण जे जगत आहोत ना ते इंटरडिपेंडन्सचं जग आहे. आपली सुरुवात कशी झाली? डिपेंडन्सच्या माध्यमातून. आपण आपल्या आईवडिलांवर, शेजाऱ्यांवर, शिक्षकांवर पूर्णतः डिपेंडंट होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागलं की आता मी करू शकतो सगळं. पण एक अवस्था या जगाच्या पाठीवर आल्यानंतर अशी लक्षात येते की आपला इंटरडिपेंडन्सच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. तुमच्या सहकार्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही आणि माझ्या सहकार्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.
न्यूटनच्या एका नियमामध्ये सांगितलं गेलेलं आहे की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. सो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मी जितकं मागत राहणार आहे तितकं मला देत राहावं लागणार आहे. जितकं मी देत राहणार आहे तितकं मला मिळत जाणार आहे.